नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या पापाचा पाढा आता पोलीस कोठडीत वाचला जातोय। माइंड रीडिंग आणि संमोहनाच्या जोरावर खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याची धक्कादायक कबुली त्यानं पोलीस चौकशीत दिली आहे। पाहूया। पोलीस चौकशीत खरातची धक्कादायक माहिती। माइंड रीडिंग करून महिलांना जाळ्यात ओढायचा, पोलिसांचा इंगा, खरातनं सर्वच सांगितलं। देवाची भक्ती आणि आध्यात्मिक शक्तीचा आव आणणारा अशोक खरात महिलांच्या मानसिकतेसोबत खेळायचा। पोलिसांनी खाकीचा इंगा दाखवल्यानंतर अशोक खरातनं केलेल्या गुन्ह्यांची कबुली द्यायला सुरुवात केली आहे। एसआयटीकडून अशोक खरातची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान या चौकशीतून खरातच्या काळ्या कारनाम्यांची माहिती बाहेर येऊ लागली आहे। भोंदू बाबा अशोक खरात याच्याकडे येणाऱ्या महिलांचं माइंड रीडिंग करायचा। समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शब्दावरून तो त्यांच्या मनातली भीती ओळखायचा। कौटुंबिक वादात किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना खरात लक्ष करायचा। तू दिसायला खूप सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझ्यातील क्षमता तुझ्या पतीला ओळखता येत नाही, असं बोलून तो खरात महिलांचा विश्वास संपादन करायचा। अशोक खरातांच्या नादी लागून अनेक महिलांनी आपले संसार उद्ध्वस्त केलेले आहे। मूलबाळ होत नाही म्हणून बाबाकडे जाणं हे अतिशय अयोग्य आहे। डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आपण, आणि त्यांचे नवरे पण त्यांना बाबांकडे घेऊन गेले, ही अयोग्य गोष्ट आहे। याच्यामुळे काय होतं आहे की नवऱ्यापासून मूल होत नाही म्हणून बाबाकडे जाण्याचा प्रयत्न करणं हे अयोग्य आहे, आणि यामुळे अनेक संसारामध्ये वाद देखील निर्माण झालेले आहे। बाबाकडे जाऊन मुलगा होतो तर मग नवऱ्याची काय गरज, हे योग्य नाही। आणि असे एक नाही आता कमीत कमी 50 उदाहरणं झाले बाबांकडे महिला गेल्या मूलबाळ होत नाही। इतर कारणाकरता जाणं ठीक आहे, पण ह्या ज्या बाबांकडे ज्या गेल्या त्यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे, हे अयोग्य आहे। एकदा का महिलेचा विश्वास संपादन झाला की खरात आपल्या पुढच्या डावाला सुरुवात करायचा। मी देवाचा अवतार आहे आणि तू मागील जन्माची अप्सरा आहेस, असं सांगून तो महिलांना संमोहित करत होता। ऊर्जा हस्तांतरण आणि विशेष विधीच्या नावाखाली तो महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करत होता। विशेष म्हणजे त्यानं किती महिलांचं शोषण केलं हे त्याला स्वतःला सुद्धा आठवत नसल्याचं धक्कादायक उत्तर त्यानं दिलंय। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा खरात आता तांत्रिक पुरावे समोर देताच पोलिसांसमोर पोपटासारखा बोलू लागलाय। त्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा आता होताना दिसतोय। खरातनं केवळ शारीरिक शोषणच केलं नाही तर महिलांना धमकावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। आता एसआयटीच्या तपासात त्याचे मोबाईल चॅट्स, व्हिडिओ आणि माइंड रीडिंगचं तंत्र उघड झाल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।